नमस्कार मित्रांनो, MPSC प्रिसाईजमध्ये तुमचं स्वागत आहे. नुकतीच कंबाईन परीक्षा झाली. इथून मागे झालेल्या पूर्वपरीक्षांच्या तुलनेत जर तुम्ही बघितलं तर हा पेपर तुलनात्मकदृष्ट्या जरा अवघडच होता. ज्यांचा स्कोअर 40च्या वर आहेत त्यांनी अजिबात काळजी करण्याची गरज नाही. ते 100% मुख्य परीक्षेला पात्र होणार आहेत. STIचं मेरिट 47-48 पर्यंत आणि असिस्टंटचं 52 ते 53च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. असो, या मुख्य परीक्षांपैकी सर्वात पहिल्यांदा PSI मुख्य परीक्षा होणार आहे 5 नोव्हेंबरला. त्यामुळे आपण PSI मुख्यचा अभ्यास करताना कोणती पुस्तके रेफर करावी ते आपण पाहूया. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तर सगळ्यांना माहितीच आहे. मराठी इंग्लिश 60 गुण आणि इंग्लिश 40 गुण. सामान्य ज्ञान आणि बुद्धिमापन, त्यामुळे कायदा उघडतो. 100 प्रश्न आहेत त्यांचे. तर अभ्यासक्रम पाहूया. पहिला पेपर आहे मराठी इंग्रजीचा. मराठीसाठी तुम्ही मोरा वाळिंबे सर आणि बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक रेफर करून त्याबरोबर जर ज्ञानदीपचा 4055चा प्रश्नसंच मारला तर त्याचा खूप फायदा होईल. शब्दार्थांसाठी तुम्ही के सागरचा वापर करू शकता. आणि इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे सर यांचं पुस्तक आहे आणि पालन सुरे सरांचं पण छान पुस्तक आहे. त्यावरच व्होकॅब्युलरी तुम्ही पालन सुरे सरांच्या पुस्तकातली करा, कारण बऱ्याचदा प्रश्न याच पुस्तकातनं पडतात. आणि याबरोबरच व्होकॅब्युलरीसाठी मेमराईज नावाचं हे ॲप्लिकेशन आहे अँड्रॉइडवर, त्याचाही तुम्ही वापर करू शकता. पेपर क्रमांक 2 बघाल तर तुम्ही चालू घडामोडीसाठी तुम्ही जानेवारी ते नोव्हेंबर पृथ्वी प्रकाशांची मासिकं वाचा आणि मिथुन भोसले सरांचं ज्ञानदीपचं पुस्तक ते सफिशियंट आहे. बुद्धिमापन चाचणीसाठी मागील वर्षाच्या प्रश्नांचा संदर्भ घ्या. त्याबरोबरच ज्ञानदीपच्या पुस्तकामध्ये अतिशय छान बुद्धिमापनचं विश्लेषण केलं आहे. महाराष्ट्राच्या भूगोल हार्डली 5 ते 6 मार्काला येतो, त्यामुळे याच्यात जास्त वेळ घालू नका. सौदी सरांचं पुस्तक महाराष्ट्राचं भूगोलचं चांगलं आहे. शालेय पुस्तक 4थीचं आणि 9वीचं वाचाल तर ते सफिशियंट आहे, कारण फक्त 6 मार्काला आहे. याला जास्त वेळ घालण्याची काही गरज नाही आहे. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी 8वी आणि 11वीचं पुस्तक, कठारे सरांचं पुस्तक, आणि याच्या जर तुम्ही कठारे सरांच्या पुस्तकाच्या नोट जर काढल्या असतील तर वेळ वाचेल आणि 5 मार्काचा अभ्यास आहे तो फक्त, त्याला जास्त वेळ घालू नका तुम्ही. राज्यघटनेसाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक अप्रतिमच आहे, त्याच्या पलीकडे दुसरं काहीही वाचायची गरज नाही आहे. माहिती अधिकारासाठी राहुल पाटील सरांचं युनिक प्रकाशनचं पुस्तक वाचा. सगळा माहिती अधिकार चांगल्या प्रकारे कव्हर होऊन जाईल. संगणक व माहिती तंत्रज्ञानासाठी रिलायबल पब्लिकेशनचं पुस्तक आहे औरंगाबादचं. अशोक हाजगुडे सर आहेत याचे लेखक, चांगलं पुस्तक आहे. आणि याबरोबरच तुम्ही मीडिया लॅब एशिया वगैरे या ऑनलाईन पोर्टलवर तुम्हाला विज्ञान याच्याबद्दल माहिती भेटू शकते, संगणक माहिती तंत्रज्ञानाबद्दल. मानवी हक्क जबाबदाऱ्या, मुंबई पोलीस कायदा, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा. या कायद्यांसाठी तुम्ही किशोर लवटे सरांचं पुस्तक, प्रकाश गायकवाड सर यांचे पुस्तक आणि मानवी हक्कासाठी आणि कायद्यासाठी पुरेशी आहेत. आणि याबरोबरच तुम्ही मुख्य परीक्षा विश्लेषण हे ज्ञानदीप प्रकाशनचं पुस्तक हे रेफर करू शकता. जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा, त्याने नक्कीच फायदा होईल. टेस्ट सिरीज लावल्यास उत्तम, नाहीतर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही रेफर करा, त्याचा खूपच फायदा होईल. अशा प्रकारे सांगतो.